नमस्कार, मी सुशील भांडेगिरे. हे सगळं बघायला लागलं आता कोंडाळा तो बोर्ड दिला आहे कचरा टाकू नका, तरी पण नागरिक या ठिकाणी कचरा टाकतात. महानगरपालिकेनं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कंटेनर सगळं उचललं आणि प्रत्येकाच्या घरोघरी दारोदारी कचऱ्याच्या गाड्या लावून दिल्या. पण नागरिकांना हे कळत नाही की दारामध्ये घंटा गाडी येत्या तरी पण आपण अशा पद्धतीने कचरा टाकतोय. आता प्रत्येक पेठेमध्ये किंवा कोल्हापूर शहरामध्ये कुत्र्यांचा, भटक्या कुत्र्यांचा वावर एवढा, आणि मगाशी मी व्हिडिओ दाखवले की कुत्रे सगळे कचरा रस्त्यावरनं करायला लागलेले आहेत. मग नागरिकांना हे कळालं पाहिजे की आपणच आपला परिसर अस्वच्छ करावा लागले. त्यामुळं नागरिकांना विनंती आहे की घंटागाडी दारामध्ये त्या दारामध्ये घंटागाडीत कचरा टाकला पाहिजे आपण. आणि दुसरी गोष्ट, आरोग्य निरीक्षक जे ह्या वॉर्डचे असतील त्या आरोग्य निरीक्षकांनी हे अशी जी कचरा टाकतात त्यांच्या पावत्या गेल्या पाहिजेत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली पाहिजे. आरोग्य निरीक्षक काय करायला तिने लक्ष घालून या ठिकाणी हे कचरा असा पडतोय हे थांबवला पाहिजे. आज गायी असतील, कुत्रे असतील, भटके, यांच्यामुळे हा कचरा सगळीकडे पसरला जातोय. हा एरिया जो आहे तो तोरसकर चौक ते गायकवाड पुतळ्यापर्यंतचा पूर्ण कचऱ्याने भरलेला. आज पंचगंगा नदीजवळ आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हा सगळा कचरा दिसणार आहे. खरोखर हे या ठिकाणी लिहिले की दंडात्मक कारवाई केली जाईल. कधी करणार दंडात्मक कारवाई? तेव्हा आपल्या लोकांनी जरा आता विचार करावा, आपला परिसर स्वच्छ ठेवावा. दारामध्ये घंटागाडी येते, एका डस्टबिनमध्ये कचरा साठवावा आणि त्यामध्ये हा कचरा